व्यक्ती स्वातंत्र्यासाठी आम्ही आवाज उठवू, धर्माची अफू आणि भांग देऊन स्वातंत्र्यावर गदा आणू शकत नाही, आम्ही ताकदीने लढू, संजय राऊतांचा निशाणा। सरकार फक्त घोषणा करताय, पण राज्यामध्ये प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी, राज्य प्रगतीपथावर नाही तर अधोगतीकडे चाललंय। शेतकरी कैलास नागरेंच्या आत्महत्येनंतर राऊतांचा हल्लाबोल। ठाणे पालिकेचं 5 वर्षांपासून लेखापरीक्षण नाही तर 3,37,53,53,00,000 रुपयांचा हिशेब मिळत नसल्याचा आरोप। लेखापरीक्षण अहवालामध्ये ठाणे पालिकेच्या कारभारावर ताशेरे। मंत्री माणिकराव कोकाटेंना अपात्र ठरवण्यात आलं तर पुन्हा निवडणूक होईल, निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात सार्वजनिक पैशाची आवश्यकता असेल। शिक्षेला स्थगिती देताना नाशिक सत्र न्यायालयाचं निरीक्षण। तर बेकायदेशीर कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी आता सरकार नवीन विधेयक आणणार, या संदर्भातली चर्चा सुरू। विधेयकामुळे लोकशाही मूल्यांची गळचेपी होईल, सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांची टीका। मुंबईमध्ये सलग दुसऱ्या आठवड्यात प्रदूषणाचा विळखा, तर शहरातील वातावरण धुरकट, इमारतींवर सुद्धा धूळ साचली। कोल्हापुरातील इचलकरंजीमध्ये धुळवड खेळताना एसटीची तोडफोड, हुगलेश्वरी रोडवर कर्नाटक एसटी बसची तोडफोड, तर बसमधील काही प्रवासी यामुळे जखमी झाल्याची माहिती। गडचिरोली आता देशाची स्टील सिटी म्हणून विकसित होत असताना मायनिंग हब म्हणून विकसित करण्यासाठी केंद्रानं सहकार्य करावं, मुख्यमंत्री फडणवीसांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन। पुणे मेट्रो सकाळी 6 ते दुपारी 3 वाजेपर्यंत बंद, तर नागपूर मेट्रो सुद्धा दुपारी 3 वाजेपर्यंत बंद राहणार। धुलीवंदनाच्या दिवशी सुरक्षेच्या कारणास्तव मेट्रो सेवा बंद, दुपारी 3 वाजेनंतर नियमित सेवा सुरू राहणार।